माझ्यावरील आरोप राजकीय प्रेरित, आदेशाविरोधात कोर्टात जाणार, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचा निर्धार. ईश्वरपूर नगरपालिकेचे विद्यमान लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांच्यावर नगराध्यक्ष पदावरून अपात्र होण्याची नामुष्की ओढवली आहे. पेठ ते सांगली या राज्यात महामार्गालगत असलेल्या मोक्याच्या भूखंडावर बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांवर सडकून टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना आनंदराव मलगुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निष्कर्षाला आव्हान देत सर्व आरोप फेटाळून लावलेत. मलगुंडे यांनी म्हटले की माझ्यावर करण्यात आलेली ही तक्रार राजकीयदृष्ट्या प्रेरित असून विरोधकांनी मला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी हा कट रचला आहे. माझ्यावर लावण्यात आलेले कलम 44(1) मला अजिबात लागू होत नाही. 1985 सालापासून मी शहरात सार्वजनिक आणि राजकीय जीवनात कार्यरत आहे, परंतु आजतागायत मी कोणतेही अनधिकृत कृत्य किंवा बेकायदेशीर बांधकाम केलेले नाही. मलगुंडे यांनी सांगितले की ज्या बांधकामाचा उल्लेख केला जातो आहे ती वास्तू 1983 सालापासूनची जुनी इमारत आहे. या जागेचे 2002 मध्ये कायदेशीरित्या गुंठेवारी अंतर्गत नियमितीकरण करण्यात आलेलं आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग 166च्या कामावेळी पेठ नाका ते आंबेडकर नगर दरम्यान दोन्ही बाजूंचे अतिक्रमण हटवण्यात आलेले होते. तेव्हाही माझ्या जागेत कोणतेही अतिक्रमण आढळले नव्हते. सद्यस्थितीत ही इमारत गटारीच्या आत असून संपूर्णपणे कायदेशीर आहे. कारवाईच्या वेळेवर बोट ठेवत त्यांनी आरोप केला की अधिवेशन चालू असताना कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, परंतु अधिवेशन संपताच 9 ते 10 तारखेला शुक्रवारी घाईघाईने संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी हा 2 ते 3 ओळींचा संदेश जारी केला. यावरून विरोधकांनी आणि सत्तेचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालेलं आहे. नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं स्पष्ट केलं आहे आणि मी कायदा आणि संविधानाचा आदर करणारा माणूस आहे. मला या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी मिळाला असून मी या आदेशाच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या राजकीय संघर्षामुळे ईश्वरपूरमधील वातावरण कमालीचं तापलेलं आहे. आगामी काळात ही कायदेशीर आणि राजकीय लढाई काय वळण घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कालच 9-10 तारखेला आपल्या एक याचिका तक्रार 44(1)(e) या याच्यातून एक तक्रार दाखल माझ्यावर झालेली होती आणि त्या तक्रारीचा 44(1)(e) हा मला लागूच होऊ शकत नाही. ह्या तक्रारीचा कोणताही म्हणजे ही तक्रार विरोधकांनी जाणून बुजून बदनाम करण्याच्या दृष्टीनं ही तक्रार दाखल केलेली आहे. या शहरात काम करत असताना मी गेले 1985 सालापासून आज अखेर ह्या शहरात कोणतंही अनाधिकृत कृत्य, अनाधिकृत बांधकाम असलं कोणतंही काम मी केलेलं नाही. आणि हे जे गुंठेवारी नियमितकरण मी 2002 साली केलेलं आहे, त्या 2002 साली हे गुंठेवारी करत असताना ती माझी जवळजवळ 1983 सालापासून जुनी इमारत होती. परत त्या जागेला नवीन झाली आणि त्यावेळीपासून ती पहिल्यापासून ती वास्तू आमची तिथं आहे. त्यामुळं रस्त्यात कुठेही बाधित असं काम कुठेही केलेलं नाही. एवढं या वेळेला 166चं नॅशनल हायवेचं काम झालं त्यावेळी सुद्धा पेठ नाक्यापासून आंबेडकर नगरपर्यंत संपूर्ण दोन्ही बाजूला जेवढं अतिक्रमण होतं त्यावेळी नॅशनल हायवेवाल्यांनी सर्व प्रकारचं कुणाचंही ठेवलेलं नाही. त्यामुळं माझ्या इथेही सुद्धा अतिक्रमण अजिबात काय त्यावेळी राहिलेलं नाही. त्या गटरच्या आत जवळजवळ ही माझी इमारत आहे. त्यामुळं हे अनधिकृत म्हणून हे कृत्य मी माझ्या कारकिर्दीत ह्या 40 वर्षाच्या मी कधीही केलेलं नाही. आणि ह्या आत्ता जरी ह्या 2-3 ओळीचा आदेश कलेक्टर साहेबांनी काढलेला आहे, त्यात अधिवेशन हे 9-10 तारखेला शुक्रवारी संपलं आणि शुक्रवारी संध्याकाळी 10 तारखेला हा आदेश काढला. जर यांना काढायचं होतं तर मग त्यांनी अधिवेशना दिवशीच काढायला पाहिजे होतं. पण ही सर्वसामान्य या आपल्या ईश्वरपूरच्या जनता ही सुज्ञ जनता आहे, त्यांनाही माहिती आहे की बाबा अधिवेशन चालू असताना काढलं नाही, दुसऱ्या दिवशीच किंवा आदेशच्या 2 वळीचा काढला आणि त्याच्यात माझा कोणताही सहभाग नाही. जे बाधित जी जागा होती ती माझी नव्हतीच जागा. माझ्या ज्या जागा 2000 म्हणजे सर्वे नंबर 8 या आमच्या स्वतःच्या आहेत, तिथे कुठेही त्या जागेत
आम्ही अतिक्रमण केलेलं नाही. त्यामुळं या विरोधकांनी हे जाणून बुजून बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून यांनी सत्तेचा गैरवापर करून हे अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकून हा निर्णय करून घेतलेला आहे. पुढचं मी पुढं मला 15 दिवसाची हे आहे कालावधी आहे. मी त्या ह्याच्यात संविधान मानणारा माणूस आहे. माझा कायद्यावर पूर्ण चांगला विश्वास आहे. मी पुढली लढाई अपील पुढं दाखल करणार आहे.